स्टुडंट्स, लॉग टेबलमध्ये ओके आपण ऑलमोस्ट आता सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आपल्या. फर्स्ट वी डिड मल्टिप्लिकेशन, ओके, देन वी डिड डिव्हिजन, देन कंबाईन प्रॉब्लेम्स, ओके. त्यानंतर आपण केलं स्क्वेअर्स किंवा क्यूब किंवा फोर्थ पॉवर, एनी पॉवर, देन रूट्स, त्याचे स्क्वेअर रूट्स, ओके. मग काही डायरेक्ट कॉलम पण शिकवले मी तुम्हाला, स्क्वेअर रूट किंवा स्क्वेअर्सचा एक कॉलम. त्यानंतर आपण केलं रेसिप्रोकल्स, ओके. आफ्टर रेसिप्रोकल्स वी डिड ट्रिग्नोमेट्रिक रेशोज, साइन, कॉस, टॅन, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक रेशो मीन्स अँगलवरून व्हॅल्यू काढायची, व्हॅल्यूवरून अँगल काढायचा, हे दोन्ही केलं आपण, ओके. सो वी आर डुईंग लॉट ऑफ थिंग्स, ओके. ऑलमोस्ट आपण आता पूर्ण लॉग टेबल कसा यूज करायचा ते बघितले आहे, ठीक आहे. सो आज आपण जस्ट एक रिव्हिजन म्हणून थोडे कंबाईन प्रॉब्लेम्स घेऊ, ओके. विल टेक कंबाईन प्रॉब्लेम्स, we will design problems and we'll take that, okay. So look at the first problem. X is equal to 6.4 into under root of 2.831 upon 3 into sine 35 degree 22 minutes, ओके. आता या तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी वापरायच्या, ओके. यू हॅव टू सॉल्व दिस, ओके. सो फर्स्ट आता मी काय करतो बघा. x is equal to, what is here, 6.4. I will write as it is into, now here there is a square root, okay. आणि आपल्या लॉग टेबल मध्ये स्क्वेअर रूटचा एक डायरेक्ट कॉलम आहे, ओके. त्या डायरेक्ट कॉलम मध्ये आपण याचं स्क्वेअर रूट बघू. नाउ द नंबर इज 2.831, ओके. नंबर 2.8 आहे, याचा अर्थ वी आर गोइंग टू चेक इट फ्रॉम 1 to 10. सो 2.8, 3 आणि 1, सो 1.682, 1.682 अपॉन 3 तसाच लिहितो इंटू. आता इथे साइन आहे, अँगल दिलाय तुम्हाला 35 डिग्री. सो नॅचरल सायन्स मध्ये जाऊ आपण. नॅचरल सायन्स मध्ये गेलो, ओके. काय अँगल आहे, 35 डिग्री 22 मिनिट्स. सो 35 डिग्री 18 मिनिट्स बघितला. 5779, त्यात 4 मिनिट्स ऍड करायचे. 4 मिनिट्स मध्ये आहे 9, सो 9 ऍड केला याच्यात, ओके. 5788, सो 0.5788, ठीक आहे. बघा याची व्हॅल्यू काढली, याची व्हॅल्यू काढली, ओके. आता या दोघांची मल्टिप्लिकेशन आहे, या दोघांची मल्टिप्लिकेशन आहे, लॉग मध्ये डिव्हिजन आहे, ओके. म्हणजे यांचे लॉग ऍड होणार, यांचा पण ऍड होणार, या दोघांचा सबट्रॅक्ट होणार. सो नेक्स्ट स्टेप, टेकिंग लॉग. सो log of x is equal to log of 6.4 into 1.682 upon 3 into 0.5788. That is log of 6.4 plus log of 1.682 minus log of 3 plus log of 0.5788. ओके, ठीक आहे. करा आता. याची कॅरेक्टरिस्टिक 0 पॉइंट प्लस याची कॅरेक्टरिस्टिक 0 पॉइंट मायनस याची कॅरेक्टरिस्टिक 0 पॉइंट प्लस याची कॅरेक्टरिस्टिक बार 1 पॉइंट. ओके, आता लॉग चेक करू आपण. फर्स्ट 64 अंडर 0 8062. Second 16 under 82 2258. 30 under 0 4771 and 57 under 88 7625. ओके, ठीक है. नाउ कैरी आउट. इथे ऍडिशन आहे. 2 plus 8 10, 1 कैरी. 7 plus 5 12, 1 कैरी. 3 minus 1 plus 5 6.
7 plus 2 9, 7 plus 6 13, 1 carry, 4 plus 1 5, 7 plus 5 12, 1 carry, 1 plus 0 1 plus minus 1 म्हणजे 0 point, 1 minus 1 0. ओके, सबट्रॅक्शन करा दोघांची आता. 0 minus 6 म्हणजे 10 minus 6 4, 11 minus 9 2, 12 minus 3 9, 7 0. ठीक है, 0.7924. ओके, now final step, taking anti-log. So x equal to anti-log of 0.7924. X equal to 6200 into 10 raised to 0. Answer is 6.2. Okay, so the answer for this problem is 6.2. Okay, सी काही नाहीये, आपण फक्त लॉग टेबल वापरतोय आणि सगळ्या गोष्टी डिरेक्टली करतोय. ओके, सो बाकी काही वेगळं नाहीये, जस्ट वी आर डुईंग एव्हरीथिंग टुगेदर अँड गेटिंग द आन्सर 6.2. ओके, सो दिस इज हाऊ वी हॅव टू यूज लॉग. ओके, आपल्याला लॉग अशा प्रकारे वापरायचा आहे. सगळे ऑपरेशन्स आपल्याला एकदम करायचे, बाकी काही नाही. ठीक आहे, अजून एखादा प्रॅक्टिस करू आपण. x is equal to 2.09 square into 0.0079 upon cos 52 degree 18 minutes 19 minutes cube. ठीक है, फाइन. सो वी हैव टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. ठीक है, नाउ फर्स्ट सिंपल स्टेप है, बघा इकडे x इक्वल टू 2.09 स्क्वेअर इंटू 0.0079 अपॉन, पहिले आपण ह्याला चेक करायचं कॉसला. नॅचरल कोसाइन 52 डिग्री 19 मिनिट्स 18 मिनिटात जायचं. 18 मिनिटे 6115, त्यात 1 मिनिट मध्ये 2 आहे, पण तिथं सबट्रॅक्ट करायचा. सो 6135 0.61 52 डिग्री 18 मिनिट 6115 6113. ओके, ठीक आहे. आता टेकिंग लॉग, काय येणार, log x is equal to log of 2.09 square into 0.0079 upon 0.6113. ठीक आहे, आता बघा इथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे ह्या दोघांची ऍडिशन होणार आहे, पण याची पॉवर आहे मग ती कोएफिशियंट होणार, म्हणजे 2 log 2.09 प्लस log 0.0079 हा झाला न्यूमरेटर, मायनस log
0.6113 हा झाला डिनॉमिनेटर. ओके, सो 2 इंटू आहे ना इथे लॉग 0.20 अंडर 9 3201 प्लस बार 3.79 अंडर 0 8976 माइनस बार 1.61 अंडर 13 7862. बघा मी काही नाही केलं, फक्त लॉग चेक केले जे तुम्हाला ऑलरेडी येते. आता खूप प्रॅक्टिस झाली तुमची, तुम्हाला येते ते. ओके, सो गॉट दिस. आता काय करायचं आहे, आता 2 नी पहिले याला मल्टिप्लाय करायचं. 2 1 जा 2 0 4 6 0 प्लस बार 3.8976 हा ब्रॅकेट माइनस बार 1.7862. कम ऑन, पहिले ॲडिशन करू. 8 7 13 1 प्लस 0 1 1 माइनस 3 बार 2. ठीक है, माइनस बार 1.7862. आता याची सबट्रॅक्शन करायची आपल्याला. लॉग x इज इक्वल टू काय करायचं आपल्याला, बार 2.5378 माइनस बार 1.7862 6 1 13 minus 8 8 sorry 13 minus 8 5 14 minus 7 7. आता कट झाला तर हा मायनस कॅरी नाही इकडं मायनस. सो -2 चा -1 केलं तर -3 मायनस -1 म्हणजे -3 प्लस 1. सो बार 2.7516. ओके, ठीक है. सो दिस इज व्हाट आई गॉट. Now the final step is log काढून टाकायचं आहे, टेकिंग anti-log. So x equal to anti-log of bar 2.7516. Come on, take anti-log. 75 चा 1 आणि 6 8. So 5644. X is equal to 5644 म्हणजेच 5.644 into 10 raised to -2. This is your answer. Okay, ठीक आहे. सो काही वेगळं केलेलं नाही आपण. what we are doing, we are just doing what it is told to us. ते आपल्याला सांगितलं तेच करतोय आपल्याला. whatever they are telling. फक्त ह्या व्हॅल्यूज आता कशा बघायच्या याची तुम्हाला चांगली प्रॅक्टिस झाली आहे आणि त्या कुठल्या टेबलमध्ये बघायचं हे कळलं पाहिजे. ओके, ठीक आहे. सो असंच तुम्हाला परीक्षेत करायला लागेल. परीक्षेत लॉगवर डिरेक्टली प्रॉब्लेम येणार नाहीये, पण न्यूमरिकलमध्ये कॅल्क्युलेशन करण्यासाठी लॉगचा वापर करावा लागतो. ओके, सो यू हॅव टू यूज लॉग टेबल फॉर कॅल्क्युलेटिंग थिंग्स. ओके, ठीक आहे. सो हे मी काही मिक्स प्रॉब्लेम घेतले 2, म्हणजे सगळेच गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये कळतील की काय करायचं आपल्याला यायचं. ठीक आहे, फाईन. We'll take one more, okay, on this. ओके, नाव आता हा तुम्ही लॉगनी पण करू शकता. याचा लॉग याचा लॉग याचा लॉग पॉवरला घ्यायचं नाही, मी सांगितलं होतं. ठीक आहे, पण मी तुम्हाला अजून एक सोपी टेक्निक शिकवतो. ओके, काय करतोय मी, 1
into 10 raised to minus 23 upon 1.76 into 3.162. काय केलं मी त्या 5ने डिवाइड करून घेतलं. सी असं नसतं की लॉगनीच कॅल्क्युलेशन करायचे असा नियम नाहीये. जर तुम्हाला डायरेक्ट जमत असेल तर तुम्ही डायरेक्ट करायचं. ओके, मग मी 5ने डिवाइड करून टाकलं. आता मी कसं लिहितो ते बघा. 1 upon 1.76 into 1 upon 3.162 into 10 raised to minus 23. ही सेपरेट केलं, हा आणि पॉवर. ओके, याला म्हणतात रेसिप्रोकल. ओके, सो नाव आय विल गो अँड चेक द कॉलम ऑफ रेसिप्रोकल. सो काय रेसिप्रोकलचा कॉलम? ठीक आहे. आता काय पहिला 1.7 चा 6 0.5682 into 3.1 चा 62 2 सबट्रॅक्ट करायचे 3163 into 10 raised to minus 23. कळलं? मी याचा रेसिप्रोकल बघितला, याचा पण आन्सर आलं का नाही. आता या दोघांचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन. ओके, आता मी लॉग वापरू शकतो ना. लॉग कधी वापरू शकतो आपण. ओके, सो काय लिहिणार मी आता? टेकिंग लॉग. सो लॉग x इज इक्वल टू लॉग ऑफ 0.5682 प्लस लॉग ऑफ 0.3163. मी पॉवरला घेत नाही बरं का. लॉग मध्ये पॉवरला नाही घ्यायचं, पॉवर तशीच ठेवायची. ओके, सो याची कॅरेक्टरिस्टिक बार 1.5682 56 चा 8 आणि 2 7545 प्लस बार 1.3163 4997 प्लस 4 म्हणजे 4501 4501. ओके, कम ऑन, ऍड 6 4 10 1 1 minus 1 0, so bar 1. ठीक है, but this is what log x. So final step, taking anti-log. x equal to direct anti-log घेऊ आपण यावेळेस. काय anti-log? 20/46 घेऊ आपण anti-log of bar 1.246. So 20/46 1602 म्हणजे 1.602 into 10 raised to minus 1. राईट. ओके, सो याचं आन्सर आलं हे. पण आपण कोणाला सोडलं होतं? -10 raised to minus 23. ते पण घेतलं. मग फायनल आन्सर आलं 1.602 into 10 raised to minus 24. दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, ठीक आहे. सो प्रॉब्लेम कसाही करा, लॉग कधी कर. तू सर हे करण्यापेक्षा मी डायरेक्ट लॉगनी करतो तरी चालेल, यू विल गेट सेम आन्सर. ओके, सो हिअर वी फिनिश विथ ऑल द थिंग्स इन लॉग टेबल. लॉग टेबल कसा वापरायचा मी तुम्हाला शिकवले. ओके, आता तुम्हाला कळेल की न्यूमेरिकल्स मध्ये जेव्हा कॅल्क्युलेशनचा पार्ट येतो त्यावेळेस लॉग यूज करायचा. ठीक आहे. सो नेक्स्ट टाइम विल स्टार्ट विथ अ न्यू चॅप्टर. ओके, सो फॉर टुडे विल स्टॉप हिअर. थँक यू.